आई झोप लागली असेल तर झोपू दे. तन्मय 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 चल थोडं खाऊन घे. मला भूक नाहीये. तू तरी असं करू नकोस ना. अगं मी काय मुद्दाम करतोय का? मला खरंच खावंसं नाही वाटत आहे. माझं मन स्थिर नाही आता. हे बघ 2 घास पोटात गेले ना की बरं वाटेल. चल उठ चल. अगं उठ पटकन अगं पटकन. ताई बस. ताई मला नको आहे. मी तुझी मोठी बहीण आहे. तुला माझं ऐकावंच लागेल. अगं पण लहानपणीही असाच हट्ट करायचा. जेवायला वाढलं की पळून जायचा. मी तुला पकडून आणायचे आणि मग आई आणि मी मिळून तुला भरवायचो. तू समजूतदार होतीस आणि मी लहानपणी खोडकर. आणि आताही त्रास देतोय की सगळं सगळं माझ्यामुळे होत आहे. तन्मय आपण सगळ्या गोष्टी ठरवून करत नाही की नाही. त्या होतात. बरोबर चूक माहित नाही पण त्या घडतात. मला आईशी बोलायचंय बस एकदा. आईने माझं बोलणं एकदा ऐकलं पाहिजे बस. एक विचारू. तुझं आरोहीवर प्रेम आहे ना? नाही म्हणजे एरवी आईच्या विरोधात जाऊन तू एकही गोष्ट करत नाहीस. अगं मी आईच्या विरोधात नाही गेलोय आणि मला हेच क्लिअर करायचंय तिच्याशी. बोलायचं हेच. आई नाही म्हणली तरीही तू आरोहीला जाऊन भेटला. हे प्रेम नाही तर काय तन्मय? मला आता या विषयावर कुणाशीच बोलायचं नाहीये. फक्त आईशी बोलायचंय. मी आलोच. थोडं खाऊन जा. नाही माझं मन मला खाते आता. मी आलोच. कुठे चाललायस? इथे बाहेर आहे. बरं वाटेल मला. मला आता काही सुचत नाहीये. अप्पू तिथे सगळं ठीक असेल ना ग? तू काळजी नको करूस ग. आणि तसंच काही असतं तर त्यांनी स्वतःहून फोन केला असता ना तुला. अगं तेच ना. नाही केला ना त्याने फोन. म्हणूनच मला काळजी वाटते ग. सगळं ठीक असेल ना तिकडे? चल कुठे? अगं त्याच्या घरी जाऊया. वेडी आहेस का तू? असं न सांगता आपण त्यांच्या घरी कसं जायचं? तिथे काय माहित काय झालं असेल. तन्मय आणि तन्मयच्या आईचं भांडण झालं असेल तर आपण तिथे जायचो आणि उगाच माझ्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम होईल. तुम्ही सगळे खरंच ना खूप कॉम्प्लिकेटेड आहात. जाऊ दे ते सोड. तुझ्याकडे कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का? म्हणजे घरचा किंवा त्याच्या बहिणीचा? नाही ना. हा एकदा नाही का पार्सल मागायला फोन आला होता. तो नंबर आहे माझ्याकडे पण तो तन्वीचा आहे की नाही माहित नाही. कॉल लावून बघ ना. रॉंग नंबर तर रॉंग नंबर. हा मिळाला. बिंदास. हॅलो. तन्वी का? हो बोलतेय. ताई मी आरोही बोलतेय. तिथे घरी सगळं ठीक आहे ना? हो 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 सगळं ठीक आहे. अच्छा. नाही मी तन्मयला फोन करत होते तर लागत नाहीये फोन. आणि लागला तर तो उचलत नाहीये म्हणून काळजी वाटली. नक्की काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही काही प्रॉब्लेम नाही. तन्मय कुठे आहे? बाहेर गेलाय. बाहेर? बाहेर म्हणजे कुठे?
जाऊन येतो असं म्हणाला फक्त. तू काहीतरी लपवतीयस का माझ्यापासून? म्हणजे सगळं खरंच ठीक आहे घरी? ताई तुझ्या शांत राहण्यावरनं मला असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे. सांग ना मला प्लीज. सांगते. तू इथे? आहेस कुठे तू? कधीपासून तुला फोन करते, तू फोन उचलत नाहीस माझा. मी ते कळलंय मला सगळं. तन्वीने सांगितलं. काय सांगायची गरज होती? अरे हे बघ, मला आता काही सुचत नाहीये. तू घरी जा. घरीच जाणार आहे. तुला काहीतरी सांगायला आले. सकाळी आपल्या जे काही घडलं, मी घरी गेल्यापासून फक्त त्याचा आणि त्याचाच विचार करते. काय झालं? काय झालं? मी स्वतःला 100 वेळा एक प्रश्न विचारला. मुळात मी प्रेमात पडले आहे का? कारण माझ्याकडे तर प्रेमासाठी वेळच नव्हता, इंटरेस्ट नव्हता. मला वाटायचं लोक आपल्या सवडीनुसार प्रेम करतात, त्यांना हवं तसं. पण मित्राहून काहीतरी जास्त वाटणं काय असतं हे मी आत्ता अनुभवते. आपण हे नंतर बोलूया. नाही, आत्ताच बोलायचं. मी फार वेळ नाही घेणार तुझा. हो, मी तुझ्या प्रेमात पडले. प्रेमात पडले तुझ्या. हे जे काही होतंय, ती तुझी जी काही अवस्था होतीये, बघवत नाहीये तन्मय मला. सतत तुझाच विचार करते, सतत. हे प्रेम नाही तर काय आहे? सतत तुझा विचार करते तन्मय. मला याआधी कोणाबद्दल कधीच नव्हतं वाटलं. अरे तू जा. ही वेळ नाहीये हे सगळं बोलायची, प्लीज. हीच वेळ, आणि आपल्याकडे एवढाच वेळ आहे. म्हणजे म्हणजे मी तुला इथून पुढे आयुष्यात कधीच भेटणार नाहीये. का? माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि तुझं तुझ्या आईवर. आज जे काही घडलं त्यांच्या बाबतीत ते फार बरं नाही झालं, आणि मला सतत असं वाटतंय की माझ्यामुळे झालं. मला तुला आनंदी बघायचंय. तुझा असा चेहरा आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद गेलेला मला नाही बघवणार. हे बघा रोही, तन्मय, माझ्यामुळे तुला, तुझ्या घरच्यांना, तुझ्या जवळच्यांना कधीच कुठलाच त्रास होऊ नये असं वाटतं मला. आणि म्हणूनच नको भेटूया आपण. बाय. अरे अरे हे बघ, असं तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. सगळं ठीक होईल.
होईल सगळं व्यवस्थित. प्लीज ऐक. आरोही, आरोही. तन्वी, तन्वी, आई ती घरी नाही आहेत. तुला काय हवंय का मला सांग. आई तुला बरं वाटतंय ना आता. आई आई हा घ्या. तुला राग आलाय ना माझा. बरोबर आहे तुझं, पण तू स्वतःवर का राग काढतेस आई. आई प्लीज काहीतरी खाऊन घे. हे बघ माझ्या हाताने नको खाऊ, तू स्वतःच्या हाताने खा. जे औषध घेता येईल प्लीज आई. आई माझं म्हणणं एकदा ऐकून घे. बघ, ऐकल्यानंतर तुझा राग जाईल, तुला बरं वाटेल खरंच. तुझे पाहिलंच ते तेवढंच खरं नव्हतं. त्यामागे माझंही काहीतरी प्लॅनिंग होतं. तुला वाटतं ना की तुझा मुलगा सुखात राहावा, त्यासाठी तू श्रीमंत पैसेवाली स्थळ शोधत होती ना माझ्यासाठी. हे बघ आई, माझाही तोच विचार आहे, फक्त माझी पद्धत जरा वेगळी. म्हणून मला आरोहीशी लग्न करायचंय. आई मी खरंच सांगतोय. आई 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 प्लीज, आई प्लीज, आई आई प्लीज 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 माझं ऐकून घे प्लीज. इथे बस आई प्लीज. आई प्लीज बस. आई प्लीज. आई आई प्लीज माझं म्हणणं पूर्ण ऐकून घे. हवं तर मग जा प्लीज. आई हे बघ आई, माझं आरोहीवर खूप प्रेम आहे. पण माझं प्रेम आंधळं नाही आहे. हे बघ, तिच्याकडे आग्रहासारखी जागा आहे जी माझ्या कंपनीला हवी आहे. आणि तिच्याशी लग्न झाल्यावर आग्रह माझं होईल ग. मी ती जागा एकदा कंपनीला दिल्यानंतर माझं प्रमोशन होईल. आई माझं US ला सेटल होण्याचं स्वप्न पूर्ण होईल. आई मी तुझाच मुलगा आहे. नातं आणि व्यवहार मला वेगळे ठेवता येतात. तुला आणि तन्वीला सुखात ठेवण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. आरोहीला पण मी आनंदात ठेवेन. खरं तिला कधीच काय कमी नाही पडू देणार.
माझ्या या एका निर्णयामुळे सगळ्यांचं भलं होईल, सगळ्यांचं. पण तू जोपर्यंत होकार देत नाहीस तोपर्यंत मी एक पाऊल पुढे नाही टाकणार. मी आधीच ठरवलं होतं. खरंच काल काल रात्री आरोही परत भेटली होती. आपण परत कधीच नाही भेटायचं हे सांगायला. आई, हे सगळं ऐकल्यानंतर पण तुझं म्हणणं असेल की तिला नाही भेटायचं तर मी नाही भेटणार. कधीच नाही. ही आई, माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची तू आहेस, काही नाही. त्यामुळे प्लीज राग सोड आई, प्लीज. आणि स्वतःच काही बरं वाईट करण्याचा ना विचार पण करू नकोस प्लीज आहे. हा मला तू हवी आहेस आहे. प्लीज स्वतःची काळजी घे आमच्यासाठी. चल ना, थोडंसं खाऊन घे आता. हो, मी तुझ्या प्रेमात पडले. प्रेमात पडले तुझ्या. हे जे काय होतंय, हे तुझी जी काही अवस्था होतीये बघवत नाहीये तन्मय मला. आरोही तू जा, ही वेळ नाही आहे सगळं बोलायची, प्लीज. हीच वेळ आणि आपल्याकडे एवढाच वेळ आहे. म्हणजे म्हणजे मी तुला इथून पुढे आयुष्यात कधीच भेटणार नाही.